परमेश्वरा नशिबाचा भोग काय सुखाचे स्वप्न बघू आणि काय झालं माझ्या बाळाला तुरुंगातून सुटवण्यासाठी घरदार जमीन सर्व विकून टाकले म्हणून आता बाहेर कुठेतरी आसरा असेल फिरावे लागेल आम्हाला। गेल्या 2 दिवसापासून पायी पायी चालत मार्ग काढून टाकले। आमच्याकडे काही शिल्लक उरलेला नाही। आमची तब्येत सुद्धा बरी नाही। अगो आमच्याकडे काही नाहीये। तुम्हाला भूक लागली असेल या गावात आम्ही कोणाकडे भीक मागून परमेश्वरा कोण्या देवाचे पाप केले आम्ही आणि आमच्यावर अशी वेळ आली। दयावंतांनो आमची तुम्हाला दया येऊ द्या। तुम्हाला जसे वाटेल तसं आमच्या पदरात द्या। फार पुण्य लाभेल हो तुम्हाला। आला भिकारी भिकारी तुमच्या दारे ओ तुमच्या दारे हाती घेऊन भिकेची झोडी हाती घेऊन भिकेची झोडी नसीबा
आमच्या ह्या गरिबाची वेदना पाहून आमच्या पदरात जे तुम्ही भिकेचं दान केलं फार उपकार झाले हो आमच्यावर. आमच्या पोटाची व्यवस्था केली. काय नशिबी आले आमच्या. लक्ष्मी हे दिवस जात आहे ग. अंधार पडतोय. माझ्यानं काही चालणं होत नाही. आजच्या दिवस आम्ही इथेच राहू. आम्ही आराम करू. असंच किती दिवस भीक मागून जगायचं. मामा आला असेल. त्यांच्याकडचे पैसे मागून आणते. मला घरी जायला हवं. नाहीतर माझ्या आजी आजोबाची फार वेदना होईल. फार दशा होतील त्यांच्या. नेहमी त्यांची दशा मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही. मला जायला हवं. काही अक्कल वगैरे आहे की नाही. येण्या जाण्याच्या रस्त्यावर झोपता. बरं झालं. माझ्यासारखा दारूबाला नाही तर तुम्हाला मी खुंदत गेला असतो. उठा उठा. आबासाहेब तुम्ही आई हे काय करताय असल्या अवघ्यामध्ये. तुम्ही रस्त्यावर. बाळू तू आमच्या घरातून निघून गेल्या आणि तुझ्या पाठोपाठ आमच्या जीवावर सुद्धा दुःखाचा आकार झाला रे. त्या सागरला तुरुंगात घेऊन गेले आणि सुधीर कामासाठी बाहेर निघून गेला आणि सागरला सोडवण्यासाठी आम्ही सर्व घरदार गहाण ठेवून अशा रस्त्यावर आलो रे. काय साहेब हे काय दशा झाली हो तुमची. पण नाही हा बाळू आपल्या घरी नेते.
तुमचं मी पालन पोषण करते. राहू दे रे बाळू, आमचा भार तुमच्या डोक्यावर घेऊ शकू नकोस. आम्ही अभावी, आम्ही जगू आमच्या कर्तकीने. काय ते काय बोलतात तुम्ही? अहो तुम्ही सगळे आईबाप नसला तरी आई ममतेची माया तुमची फार अफाट आहे. मी माझ्या मायला कसा विसरू शकतो? बाबा चला, माझ्या घरी मी नेते. कुमार कुठे आहे? अरे कुमार, आई तुम्ही नका कुमारची काळजी करू नका, मी ते पाहते माझ्यासोबत. माझ्या आई वडिलाचं दुःख मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहता आलं नाही. त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात थोडा हातभार लागावा म्हणून मी घर सोडून, शिक्षण बंद करून कामाच्या निमित्ताने या शहरात आलो. माय माऊली, माझी ती माय माऊली खरंच तिची सर कुणालाही येणार नाही. बिचारी ती गाय आम्हा दोन वासरासाठी हंबरत असे. हंबरते ती गाय, वासराची गाय. आई तुझी मूर्ती बघितली तर डोळ्यातून अश्रुधारा वाहतात ग. तुझे केलेले उपकार, तुझा त्याग, सर्व काही हृदयातून बाहेर पडतोय ग. तुझ्या डोळ्यातून अश्रुधारा या माझ्या डोळ्यातून वाहू लागतात. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिरणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार विसरणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेवताना. वाजला सकाळी पहिलाच पाना. बालपणी मी खेळत खेळत होतो जेवताना. वाजला सकाळी वाजला उपकाराची जाणीव होणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिरणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी
सागर दादाला सोडवण्यासाठी स्वतःचं घर आणि जमीन विकून बाहेर भीक मागत आहात. देखो बाबा, मामी, ओ मामी, कुणीच नाही. मामी, अरे बापरे. या घरात माझी मामी दुसऱ्या माणसासोबत वाईट व्यसन करत आहे. मला पैशाची गरज आहे. पैसे मागायला आलाय. बोल, पुन्हा काय आला तिथे? मामी, आजी आणि आजोबा त्यांची तब्येत फार बिघडली आहे. आमच्याकडे काही शिल्लक नाही. तुझ्याकडे काही पैसे असतील तर दे ना ग. कुठले पैसे? कुठले पैसे देणार तुला? अगं मामी, या घरात एका परपुरुषासोबत अशी राहते. काय म्हणालास? मी कोणत्या पुरुषासोबत राहते? हो, राहते. तुला काय करायचं आहे? जसा आलास तसा निघ. मामी, मी पैसे मागण्यासाठी आलो, पण नको देऊ. पण हे तू कृत्य चालवली, मी साऱ्या जगाला आवडून सांगेन. तू सांगणार? तू या जगाला सांगणार? तुझी जीभ ना फार चुरू चुरू करायला लागली रे. माझ्या विरुद्ध बोलणार तू? माझ्या विरुद्ध? तुझी जीभ जर नाही तोडली ना तर नावाची सीमा नाही. अशी कशी रे झाली तुझी माता, तोडीन जीभ पाडीन दात. अशी कशी रे झाली तुझी माता, तोडीन जीभ पाडीन दात. अशी कशी रे उरली माता, पाडीन दाता. अशी कशी रे तुझी माता, तोडीन माता पाडीन दाता. अशी कशी रे झाली तुझी माता, तोडीन जीभ पाडीन दात.
मस्त बोलायला का तू आ? या सीमाच्या जो नादाला लागला ना तो तिथेच संपला. काय झालं का सीमा? माझ्या जवळ होतीस आणि अचानक इथे आलीस. अगं हा तर तुझा भाचा आहे. होय नात्याने तसा तर भासताच आहे. पण सूर्या तुला एक सांगू का तुझं आणि माझं जे चालतंय ना ते यांनी आपल्या डोळ्याने बघितलेलं आहे. आणि तो मला म्हणतो हे सगळं जे चालू आहे ना ते गावाला सांगेन म्हटलं. अबे चुतिया की औलाद, तेरी इतनी हिम्मत, इतना सा बच्चा और फड़फड़ाता है तू बताएगा, सारी दुनिया को तू बताएगा या सूर्याच्या नादाला लागलेला प्रत्येक जण झडून भस्म होतात. तू सांगणार, तू सांगणार, आला खलास. आमच्या विरुद्ध हा जो काही लावलाय, अगं सीमा, त्याचा प्रेत तेथीच राहू दे आणि हे घर सोडून आपण बाहेर निघू. हे मेल्यावर कोणी आड येणार नाही. कुमार
न्याय मागावा कुणाला जाऊ कोणाच्या दारात न्याय मागावा कुणाला जाऊ कोणाच्या दारात सूर्या म्हणतात मला या सूर्याच्या नादी लागलेला ते जडून भस्म झाला अग सीमा झालं ना तुझ्या मनासारखं होय अगदी माझ्या मनासारखं झालं बघ मला जे हवं होतं ते मिळालं माझा संसार सुखी झाला आज मला खूप आनंद झाला माझा आनंद गगनात मावेनासा झाला लय आनंद झाला मला माझा संसार सुखी 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 झाला अग सीमा तू त्या फार्म हाऊस कडे जाऊन थांब दिनाला चव्हाण कडून पैशाची वसुली करून आपण दूर निघून जाऊ नाही सीमा नाही अगं तू तुझ्या नवऱ्याची होऊ शकलीच नाही तर या सूर्याची कशी होणार अगं मी तुझा फक्त वापर केलाय पण नाही तुझा हा सूर्य तुला कायमची साथ देणार नाही तुझा वापर करून पाल्या पातळासारखा फेकून दे दिनाला चव्हाण कडून पैसे वसूल झाले तो पैसा घेऊन आणि सीमाला इथे सोडून दूरवर कुठेतरी निघून जाईल काय करायचं तुमच्या घरी कसले धंदे चालले तुमचे
मला सगळं कळलं तुमचं. कट कारस्थान तुमच्या कारखान्यात कडी तुळून मी माझं प्रेम विसरले. काही गुन्हा नसताना पण आता मला सगळं कळलंय. मी आता खुद पोलिसांना जाऊन सांगेन. थांब प्रीती थांब. अगं कुठे चालली? या सूर्याच्या नादी लागलेला मी कधीच सोडत नाही. अगं तू कुणाला सांगशील? पोलिसांना. सोड मला जाऊ दे. माझ्या मुलीला दिनाळा साहेब माझा हिसाब चुकता करायचं. मी दिलेले पैसे तुमच्याकडून घ्यायचे आहेत मला. चला आणा ती पैसे, नाहीतर मी तुमच्या मुलीला जिवंत सोडणार नाही. तुला पैसे हवे आहेत ना? थांब मी आणून देतो तुला. हो पप्पा, हा फार गुंड माणूस आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण याला पैसे देऊ नका. सरळ पोलिसांत तक्रार करा. काय पोरी? पैशापेक्षा तुझा जीव प्रिय आहे. सूर्या थांब इथेच, मी आलो पैसे. तुझ्यासारखे नीट माणसं या जगात मी पाहिले नाही. अगं काशी बघणार पण या जगात कुणीही जन्माला गुंड बनत नाही, तर त्याला गुंड बनवलं जातं. त्याला गुंड बनवण्यासाठी मी जो गुंड झालेला आहे ना, तो तुझ्या बापामुळे झाला गुंडा. हे घे तुझे पैसे आणि माझ्या घरातून निघून जा. ठीक आहे साहेब, चलता है आपण. बाबा
तुम्हाला बाबा म्हणजे मला लाज वाटते. तुमच्यावर किती विश्वास होता माझा, पण तुम्ही अशा ऋतूची असाल मला वाटलं नव्हतं. सगळं मला माहिती झाली आहे. होय प्रीती, मी खरंच एक गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे. समाजसेवेच्या नावाखाली माझ्या हातून वाईट धंदे घडतात. पण आता मात्र मी हे धंदे सोडून देईन आणि स्वतःला पोलिसाच्या स्वाधीन करीन. पोरी, तुझं प्रेम मी तोडलंय. तू तुझ्या सुधीरला शोध आणि त्याच्याशी लग्न कर. बाबा ठीक आहे, तुम्ही स्वतःला पोलिसांना स्वाधीन करा. मी सुधीरकडे जाते, त्याच्याशी लग्न करून सुखानं संसार करते. ठीक आहे, जा पोरी. सूर्या कुठं गेला? काय वहिनी साहेब, ओळखलं का? तू कशाला आला इथे? वहिनी साहेब, एक काम होतं तुमच्या घरी म्हणून आलोय. अहो, सोडा मला. सोडा म्हणते ना. सोडा मला भाऊजी. अहो, ही तुमची बहिणी आहे. तू तुझ्या जीवनाला वहिनी म्हणतेस? काय ठेवलं कसं वहिनी सारखे? अगं चांगला चाललेला संसार तुझ्यासारखे विषारी नागरीचा प्रवेश आमच्या घरात झाला आणि आमचं संपूर्ण घर वाटोळा झालाय ग, वाटोळा झालाय. तू आहेस विषारी नागिन नागिन. तू आहेस विषारी नागिन नागिन.
कशीच मरशील. तुला वाटतंय की तो सूर्य तुझा साथ देईल. अगं तो तुला सोडून केव्हाचाच निघून गेलाय आणि तू बस फडफडत. ना घर का ना घाट का. अगं असं कोल्याच्या कुत्र्यावाने व्यवस्था झाली आहे तुझी. खरंच हो, माझ्या हातून फारच चूक झाली. मी असं करायलाच नव्हतं पाहिजे. प्रेमाच्या नादात मी इतकी धुंद झाले की सगळे नाते गोते विसरून माझ्याच मर्जीत मी जगत गेलो. पण बिचारा मायेचा उंबरठा कसा असतो याची जाणीवच झाली नाही मला. सुधीर, सागर कुठे आहे माझा? अगं तुझा सागर, तुझा सागर नाही राहिला आता तो. अगं तो तुरुंगातून सुटून आल्यावर त्याचा मानसिक खच्चीकरण झालंय. तो कुणाशीच काही बोलत नाही. त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय. तू कशीही असलीस तरी शेवटी वहिनी आहेस माझी, म्हणून मी तुला माफ करतोय. उरला आहे आता तो फक्त एकटा सूर्या. अरे सूर्या, तू कट कारस्थान रचून केवळ स्वार्थासाठी माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं. पण हा सुधीर तुला सोडणार नाही. मी येऊ का तुमच्या सोबत? नाही ग नाही. तुझ्यासारख्या विषारी नागिनीला नेऊन ती किंवा डंक मारे याचा काय भरोसा. भोग आता तुझ्या कर्माची फळं. खरंच माझ्या हातून फारच मोठा गुन्हा घडलाय. मी असं करायलाच नव्हतं पाहिजे. आई वडिलाप्रमाणे असलेल्या सासू सासऱ्यांना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी घराबाहेर काढलं. प्रामाणिक असलेल्या पतीला त्याला फसवून तुरुंगात पाठवली. हे काय झालं? म्हणून माझी विनंती आहे, माझ्यासारखे असल्या नादात कुणीही पळू नका. शेवटी आपलं ते आपलंच असतं. आई बाबा मला माफ करा. शक्य असेल तर तुमची सून नाही तर स्वतःची मुलगी समजून मला माफ करा. मला करावे तुम्ही माफ, तुम्ही माफ. मला करावे तुम्ही माफ, तुम्ही माफ. मला करावे
हॅलो, आत्याच्या गाण्याला नंदू कोमलवर याच्याकडून सीमाला 30 रुपयाचं बक्षीस मिळतं, ते घेऊन जावं. थँक्यू. परमेश्वरा, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. हे पाप घडलं माझ्या हातून. बिचाराला, बिमार बाळाला मी माझ्या हाताने त्याला संपवलं. माझ्या सागरला तुरुंगात पाठवलं. सासू सासऱ्यांना घराबाहेर काढलं. एकदा त्यांची माफी मागून मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीनच करते, नाहीतर माझं सगळं जीवन संपवून टाकते स्वतःला. सूर्य के बच्चे, चलो बाहर तो निकाल, तेरा बाप आया है. कोण रे तू? माझ्या घरात येऊन मला धमकावतात? अरे या सूर्यासमोर एक शब्द बोलण्याची हिम्मत सुद्धा करत नाही. तुझी काय रे अवकाश? अवकाश कुणाची किती आहे हे कळेलच आता. मला कमजोर समजतोस? नको कमजोर समजू मला. सुनील, शुभम सुनील. नको कमजोर समजू तू रे मला. नको कमजोर समजू तू रे मला. नाही भिनार तुझ्या बापाला, नाही भिनार तुझ्या बापाला. कित्येकाला चांगल्या वाटेला लावलाय. या सूर्याची बरोबरी करणारा
पैदा नहीं हुआ। ये सूर्य को कोई हरा नहीं सकता। कोई ऐसा माइकल नहीं पैदा हुआ जो मुझे मार सके। ये बंदर मुझे, ये मेरा मुकाबला करेगा, कोई नहीं बचेगा। मेरे हाथों से कोई नहीं बचेगा। जो भी इस मुट्ठी में आएगा वो तबाह होगा। माझ्या घराच्या बरबादीला कारणीभूत असणारा सैतान नेस्तनाबूत झालाय। या पृथ्वीवरील दुसऱ्या रावणाचा अंत झालाय। आता पुन्हा राम राज्य सुरू होईल। काय झाले रे? सुधीर, सुधीर, अरे सागर फार वेड्यासारखा वागतोय रे। त्या तुरुंगातून सुटून आल्यावर कुणाशीही बोलत नाही। त्याच्या मनाला फार धक्का बसलाय। पण सुधीर, पण कुमारचा पत्ता अजूनही लागला नाही रे। सुधीर, कुमार कुठे आहे बाबा? आमच्या पासून तो हरवल्या गेला। कुठे गेला कुठे नाही कोणास ठाऊक। आई, बाबा, आता कुमार, होय सुधीर, काय झालं रे कुमारला? अगं कुमार आता आमच्यापासून फार दूर झालाय ग। नाही, नाही. माझ्या पोरीचा बोज, माझ्या पोरीच्या माणसांचा दिवा तो असा कसा रे गेला? माझ्या कुमारा असा कसा रे सोडून गेलास? ये बाळा गाई माझ्या गाईच्या वासरा, ये बाळा धावू नये। गाईच्या वासरा, ये बाळा धावू नये, ये बाळा धावू नये। माझ्या गाईच्या वासरा, ये बाळा धावू नये, ये बाळा धावू नये। माझ्या गाईच्या वासरा, ये बाळा धावू नये, ये बाळा धावू नये। माझ्या गाईच्या वासरा, ये बाळा धावू नये, ये बाळा धावू नये।
नाही ग आई नाही. तो तुझा कुमार बाळ कायमचा निघून गेलाय ग. काय झालं रे? नाही नाही. रमेश्वरा माझ्या लक्ष्मीला असं माझ्याकडून हिरावून का घेतलं तू? त्या गाईचा अंबर का नाही बाबला तुला? तुझा फार आधार होता मला. काय गराणी चालली चालली मला सोडून कसं जगवू माझं जीवन ग माझं जीवन. चालली मला सोडून कसं जगवू आई माझे जीवन ग माझे जीवन.
जीवना अगं आई चालली चालली मला तरुणा कसं जगू आई माझे जीवन ग माझे जीवन मारू कुणाला हाक आता मारू कुणाला हाक आता मारू कुणाला का आता मारू कुणाला का मारू कुणाला हाक आता मारू कुणाला हाक आता मारू कुणाला का आता मारू कुणाला का कुठे पाहू मी तुझे मुख कुठे पाहू मी तुझे मुख कुठे पाहू मी तुझे मुखा कुठे पाहू मी तुझे मुखा जागराणी चालली चालली आम्हा सोडून कसं जगू आमचं जीवन ग आमचं जीवन अगं आई चालली चालली मला तरुणा कसं जगू आई माझे जीवन ग माझे जीवन सीमा मला माफ कर गं. उठ, सीमा, उठ. माझ्या पत्नीच्या बेताला हात सुद्धा लावू नको तर जा निघून. परमेश्वरा, मी फार खरंच पापी आहे. माझ्या हातून फार मोठं पाप घडलंय. मला तुझी माफी मागायची आहे. मी आता पोलिसाच्या स्वाधीन होते. झालेली चूक आणि त्याबद्दलची शिक्षा मी भोगायला तयार आहे. कुमार बाळाच्या हत्येमध्ये माझ्या सहमतानं माझ्या निष्पाप बालकाचा खून झाला. त्या खुनेला मी जबाबदार आहे आणि मी त्यासाठीच तुम्हाला बोलवले. मला अटक करा, मी तुम्हाला शरण येतो. दाटून येती संकट संसारी कधी नवे सुख है यादारी